चा प्रयत्न झाला आणि कर्णधाराकडून मिस्टेक झाली. विघ्नेशच्या पायामधून चेंडू निघाला, हलक्यात घेतलं विघ्नेशने, थोडी लेझी फिल्डिंग झाली आणि या दरम्यान 2 धावांनी ओपनिंग करतोय तो जय मल्हार 11. नरेश क्षीरसागर खरं तर थोडे चिंतेत आहेत आणि बिझी आहेत. खरं तर ते दुपारच्या सत्रामध्ये येणार होते पण थोडा लेट येत आहेत. पण खरं तर संघाची कामगिरी कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे. चेतन धुळे सेकंड बॉल साठी मार्गस्थ झाला ओव्हर द विकेटने. हलकीशी कडा, इथे देखील कॅच ड्रॉप, डायरेक्ट हिट करण्यात आली आहे. डायरेक्ट हिट इथे करण्यात आलेली आहे. तोपर्यंत फलंदाज सेफ आहे. बाल बचावले खरं तर फलंदाज. दोनही वेळेस मिस्टेक झाल्या, फिल्डिंग मध्ये मिस्टेक झाल्या. एकच धाव इथे घेतली गेली. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, दुसऱ्या बॉलवरती 1. आणि काल रात्रभर ज्यांना झोप लागली नव्हती ते कुर्वेन जीविका 11चे संघमालक राजेश विर्ले दादा इथे पोहोचलेत आणि मॅच त्यांनी जिंकली आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये खरं तर संघमालक खुश आहेत. कारण 2 संघ आय थिंक टॉप 4 मध्ये गेले. जितेंद्र कालन स्मृती मास्टर 11 आणि त्या ग्रुपमध्ये कुर्वेन जीविका 11 हे 2 संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेत. निखिल क्षीरसागरने जर 3 षटकार लगावले तर जितूभाई क्षीरसागर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. निखिलच्या बॅटमधून फटका, लॉंग ऑन लॉंग ऑफला बीट करत बॉल सीमा पार ठोकलाय निखिल क्षीरसागरने चौकार. महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच मध्ये निखिलचा बल्ला चालणं फार गरजेचं आहे. आणि सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 बॉल संपले आणि 3 बॉलमध्ये धावा झाला, धावा फलकावरती, त्या मात्र 7. निखिल क्षीरसागरला माहिती आहे की ही मॅच आपल्यासाठी किती महत्वाची आणि ही मॅच म्हणजे 3 संघांचं या ट्रॉफीकडे जाणारं पाऊल असणार आहे. आणि त्यासाठी दोघांचा जो संघर्ष आहे तो मात्र भरपूर काटेकी टक्कर होईल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. निखिलच्या बॅटला ब्रश झाला, चेंडू फ्लाइंग स्वीपचा शतकशक वेगाने धावला, बॉल अडवलाय त्याने. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. 2 धावा कंप्लीट, 4 बॉल, रणसंख्या 9 वरती. साहिल कालन सलामीच्या भूमिकेत आला. निखिलने त्याला खरं तर ओपनिंग दिली आणि यंग टॅलेंट आहे, संधी द्यायला पाहिजे. आणि ओपनिंग दिल्यानंतर साहिलने 2 बॉलमध्ये 3 धावा केला, निखिलने 2 बॉलमध्ये 6 धावा केला आणि 4 बॉलमध्ये टोटल धावा आहेत त्या मात्र 9. निखिल क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला लीड करत असताना ही सुरुवातीलाच ओपनिंगची भूमिका त्याने सांभाळली. फटका भारी आहे, ऑन साइडला ठोकलाय निखिल क्षीरसागरने षटकार. सॉलिड शॉट होता निखिल क्षीरसागरचा आणि या षटकाराने 5वा चेंडू चेतन धुळेचा. धाव फलकावरती रणसंख्या झाली आहे ती मात्र 15. GPLचा 3 संघांचं खरं तर लक्ष लागणारा हा एकमेव सामना आहे. सायली 11, वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि त्याचबरोबर जय मल्हार 11 या 3 संघापैकी 2 संघ कोण क्वालिफाय होणार याकडे हा सामना अत्यंत महत्त्वाचा. आणि जे 2 संघ क्वालिफाय झालेत त्यांना सेमीफायनल मध्ये कोण येणार ते देखील याच मॅच वरती ठरणार आहे. त्यामुळे शेवटची मॅच आणि ती देखील एकदम वन साइड जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. आणि निखिलचा गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पार ठोकलाय निखिलने, तो मात्र चौकार. आणि ओव्हर इथून समाप्त झाली. चेतन धुळेने धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला, त्या मात्र टोटल 19 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती आहेत. का बॅटिंग होती, पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा, त्यानंतरच्या 2 बॉलमध्ये 6 आल्या, 4 बॉलमध्ये 9 होत्या, 5व्या बॉलवरती षटकार आला आणि 6व्या बॉलवरती चौकार आला. अशा 19 धावा चेतन धुळे या गोलंदाजाला ठोकून काढल्यात. खरं तर वैष्णवी कन्स्ट्रक्शनचं प्लॅनिंग चेतन धुळेला पहिल्या ओव्हरमध्ये आणलं. खरं तर यावर्षी तो तेवढ्या प्रॅक्टिसमध्ये नव्हता, पण तरी देखील संघाने डिसिजन घेतला आणि पहिल्या षटकामध्ये टोटल 19 धावा त्याने खर्च केला. कारण चांगला टच मधले प्लेयर देखील त्यांच्याकडे आहेत. विघ्नेश एक चांगला बॉलर आहे, भूषण देखील आहे, पण विश्वास चेतनवरती ठेवला आणि त्याने 19 धावा खर्च करत निखिल क्षीरसागरच्या आणि साहिलच्या पार्टनरशिपमध्ये 19 धावांची ॲडिशन झाली. गोलंदाज तयार, स्वतः कर्णधार. पहिला बॉल विघ्नेशच्या गोलंदाजीचा समोर चेंडू आहे, हातात चेंडू आहे, एकच धाव.
इथून घेतली जाईल आणि पहिल्या रनने धावा फलकावरती रणसंख्या ती मात्र टोटल 20 या अंकावरती. सुरुवात भारी झाली आणि त्यानंतर आता विघ्नेश कर्णधाराला समोरच्या संघाला थांबवण्यासाठी आपली ओव्हर स्वतः एक चांगली ओव्हर जर टाकली तर मात्र संघाला तो चांगल्या स्थितीमध्ये आणू शकेल अशी ओव्हर आहे ती कर्णधार विघ्नेश राजाराम डायरेची. समोर खेळला निखिल तिथे देखील शतक आहे. लॉंग ऑफ मध्ये चेंडू आहे. एकच धाव मिळेल. दोन चेंडू आणि दोन सिंगल. सुंदर चेंडू ऑन साइडला तिथे देखील एकच धाव. काय बॉलिंग आहे विघ्नेशची. 3 चेंडू 3 सिंगल धावा. कर्णधार पदाची भूमिका मात्र विघ्नेश डायरेने परफेक्ट सांभाळली. कारण एक नवीन खेळाडू होता आणि नवीन कर्णधार पद घेत असताना पहिली मॅचही त्याने गाजवली. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वतः कर्णधार विघ्नेश होता. त्यानंतर आता तिसऱ्या मॅच मध्ये 3 बॉल 3 सिंगल. फुल टॉस आहे. खेळाडू धावतोय चेंडू त्याच्या समोर आहे. वा चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग. खरं तर विघ्नेश डायरेचे चेंडू इतके भारी आहेत आणि त्याने फिल्डिंग भारी लावली. जिथे चेंडू गेला तिथे फक्त सिंगल. आणि साहिल कालनने जरी 3 षटकार लगावले तरी जितूभाई यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. निखिल क्षीरसागर साठी आहेच पण जितूभाईंनी साहिल कालन साठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावलाय. 4 बॉल 4 सिंगल आणि इथून मात्र 5व्या चेंडूवरती देखील रनआउटची चान्स होती. पंच त्या ठिकाणी रेफर केलंय पंचांनी रनआउट साठी आणि आपण इथून ऑफिशियलला रिक्वेस्ट करू की आपण चेक करा आणि त्यानंतर आम्हाला इन्फॉर्म करा की बॅटर सेफ आहे की आउट आहे. नॉट आउट आहे फलंदाज. 1 रन असेल. 5 चेंडू 5 सिंगल आलात आणि जय मल्हार 11 संघाचे संघमालक नरेश क्षीरसागर दादा आणि रवी जाधव दादा यांच्याकडून फलंदाजांनी जर षटकार हॅट्रिक मारली कोणत्याही फलंदाजाने तर टोटल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल संघमालक नरेश क्षीरसागर यांच्याकडून आणि जितूबाई क्षीरसागर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 5 बॉल 5 सिंगल. कॅप्टनची ओव्हर आणि 6व्या बॉलवरती देखील सिंगलच. खतरनाक बॉलिंग केली कर्णधार विघ्नेश डायरेने. आपल्या कर्णधार पदाची भूमिका सांभाळत असताना विघ्नेशने 6 बॉलमध्ये अवघ्या धावा दिल्या 6 आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर 19. जर संघाला पुनरागमन करून दिलं आणि 25 धावा झाल्या त्या मात्र बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार 11 संघाच्या. दोन ओव्हर आणि 25 धावा. तर दोन्ही अंपायरला कोल्ड्रिंक या ठिकाणी पुरवत आहे सुशांत. कमलाकर सोनावले आणि मधुकर सोनावले दादा यांच्या वतीने मात्र आपल्या सर्व खेळाडूंसाठी कोल्ड्रिंक्स देण्यात आली आणि त्या कोल्ड्रिंक्स आता आपल्या अंपायरला देखील पोहोचवत असताना सुशांत 2 ओव्हरमध्ये 25 धावा झाल्या. विघ्नेश डायरेचं खरं तर गोलंदाजीमधला जो प्रभाव होता जो इम्पॅक्ट होता मॅचमध्ये तो विघ्नेश डायरेने दाखवला. पण निखिल क्षीरसागर आणि साहिल कालनला थोडं शांत ठेवलं कारण एकही चौकार आणि एकही षटकार विघ्नेश डायरेने खर्च केला नाही. यंग टॅलेंटेड प्लेअरने यावर्षी जेवढी प्रॅक्टिस केली ना तेवढा परफॉर्मन्स त्याने दमदार दाखवलाय आणि मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये विघ्नेश डायरे देखील ही मॅच जिंकतोय तर कदाचित मॅन ऑफ द सिरीज कमावण्याची संधी त्याला आहे. त्यामुळे सोबत ट्रॉफी आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे खरं तर द्विगुणित यश विघ्नेश डायरेच्या खात्यात येऊ शकतं. निलेश महालही त्या रेसमध्ये आहे. विजय डायरे अर्थात बबलू त्या रेसमध्ये आणि त्याचबरोबर निखिल क्षीरसागर सुद्धा त्या रेसमध्ये. त्यामुळे 4 खेळाडू त्या रेसमध्ये मागे पुढे करतायत. त्यामुळे निखिललाही माहिती आहे की ही मॅच आपल्यासाठी ट्रॉफी तर महत्वाची जेव्हा मॅन ऑफ द सिरीजकडे देखील ही मॅच घेऊन जाऊ शकते. भूषण डायरेक्ट आणखीन एक वेगवान बॉलर
पहिलाच बॉल निखिल क्षीरसागरचा ऑन साइडला, पहिली कंप्लीट आहे, दुसरीसाठी घाई केली आहे आणि धोका धोका धोका, फलंदाज इथून आउट. निखिल क्षीरसागर समोर होता चेंडू, गरज नव्हती, घाई केली आणि निखिल क्षीरसागर इथून बाद होत असताना कर्णधार इथून आउट. मोठा धक्का लागलाय, गरज नव्हती या धाब्याची. जितूभाई फार नाराज झाले कारण निखिलला थांबणं फार गरजेचं होतं आणि विकेट खरं तर एक सिंगल जरी आली असती तरी हरकत नव्हती, पण विकेट पाहिजे होती ती निखिलची मैदानाच्या आत. पण फिल्डिंग भारी झाली आणि भूषणने चेंडू पकडला आणि स्टंपवरती लावला, त्याचा फायदा झालाय तो मात्र विपक्षी टीमला. आणि निखिल इथून आउट. दुसऱ्या धावेसाठी तो निघाला होता, 1 रन आली, 26 धावा. आता अनिकेत, नवीन फलंदाज अनिकेत चाललाय आणि साहिल. आता साहिलला जबाबदारी घ्यावी लागेल कारण निखिल जोपर्यंत होता तोपर्यंत निखिलचे चौकार षटकार होते, साहिल संयमाने खेळत होता. आता साहिलला ते आक्रमण करावं लागेल. जर अनिकेत क्षीरसागरने 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर जितूभाई यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि संघमालक नरेश क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपयाचा, दोनही खेळाडूंसाठी ते असेल. धावा फलकावरती 26 धावा. भूषण डारेचा भन्नाट वेग, गोलंदाजी, खतरनाक खतरनाक चेंडू आहे, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना थांबवलंय. वैष्णवी कन्स्ट्रक्शनने आता उभारी घेतली कारण विघ्नेश डायरेने बॉलिंग केली ना, त्या बॉलिंगचा फायदा आता भूषण डायरेलाही होतोय कारण भूषण डायरेला प्रेशर कमी, विदाऊट प्रेशर बॉलिंग तो करतोय आणि एक चांगली बॉलिंग तो करतोय. त्याला माहिती आहे का ही ओव्हर आपली महत्वाची आहे आणि भन्नाट वेग राखला तर या फलंदाजावरती आपल्या गोलंदाजीचा इम्पॅक्ट टाकता येईल आणि भूषण डायरे तेच करत असताना 2 चेंडू संपलेत. धाव फलकावरती त्या मात्र 26. फटका साहिलचा, ग्राउंड लेवलचा फटका आहे. खेळाडू समोर आहे, बॉल हातामध्ये, कुठलीही घाई करणार नाही कारण अनिकेत अजून एकही चेंडू खेळला नाही, त्यामुळे साहिल थांबवलं. आणि भूषणने सेम जसं विघ्नेशने सिंगलचं प्लॅनिंग ठेवलं होतं तसं भूषणने 3 बॉलमध्ये 2 धावा दिल्या आणि खतरनाक बॉलिंग भूषण डायरेची देखील राहिली आहे. विघ्नेश डायरे, भूषण डायरे, आंतरवर्डीचे 2 खेळाडू वैष्णवी कन्स्ट्रक्शनसाठी सध्या परफॉर्मन्स करत असताना. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अनिकेतचा फटका ग्राउंडच्या दिशेनेच आहे, खेळाडू तिथे पोहोचला देखील आणि एक सिंगल. आणखीन एक चांगली ओव्हर फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जात असताना कारण 4 बॉल भूषणचे झाले, 3 धावा त्याने खर्च केला. मागच्या 10 बॉलमध्ये एकही चौकार एकही षटकार आलेला नाहीये. ती खरं तर जय मल्हार फिल्डिंगचा जो स्तर आहे तो वाढलाय, फिल्डिंगची लेवल वाढवली आणि बॉलिंगही तेवढीच भारी झाली, एकही चेंडू चुकीचा नाही. शरीरावरती अपील मैदानाच्या आत. फलंदाज सेफ, डॉट बॉल आलाय. 5 चेंडू समाप्त झाले, धावा फलकावरती धावा झाल्या त्या मात्र टोटल 28. आता निखिल क्षीरसागरच्या मनात प्रश्न असतील की मी का विकेट बहाल केली कारण तिथे दुसरी धाव. विकेट हॅट्रिक जर कमावली तर नरेश डायरे दादाकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सर्व खेळाडूंसाठी भूषण आता इथे फलंदाज बाद झाला, भूषणला विकेट मिळाली आणि ओव्हर देखील समाप्त झाली. तर षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक या तीनही हॅट्रिकसाठी नरेश शांताराम डायरे दादा यांच्याकडून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मग विघ्नेश असेल किंवा भूषण डायरे असेल, दोघांसाठी असेल. आता प्रथमेश डायरे चाललाय, त्याच्यासाठी देखील नरेश दादा डायरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खतरनाक मॅच आहे आणि या मॅच मध्ये बक्षिसाची देखील खैरात आहे. जितूभाई क्षीरसागर यांच्याकडून जय मल्हार 11च्या प्रत्येक खेळाडूसाठी आता 1000 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. 3 षटकार तुमचे लगातार आले पाहिजेत. 3 ओव्हर आणि 29 धावा. वाटलं नव्हतं की पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या आणि मागच्या 2 ओव्हरमध्ये आल्या धावा फक्त 10. अवघ्या 10 धावा आल्यात. विघ्नेश डायरेने 6 दिल्या, भूषण डायरेने 4 दिल्या आणि नवीन फलंदाज मैदानावरती चाललाय प्रथमेश. गोलंदाजी मार्क वरती लास्ट ओव्हर मध्ये बॉलर सध्या विचार केला आणि टीमचा गोलंदाज विनायकला गोलंदाजी मार्क वरती आणण्यात आला आणि ज्यांनी आम्हाला इंटरनेट सेवा फ्री इंटरनेट पुरवला ते उमेश विर्ले यांचं आगमन झालं. उमेश दादा आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत.
कारण उमेश जाधवने दिवाळीमध्ये खरं तर मोठी करामत केली होती आणि राजेश विर्ले भरपूर खुश आहेत. संघ त्यांचा क्वालिफाय झालाय आणि राजेश काळन या ठिकाणी आलेले आहेत. राजेश दादा आपलंही अभिनंदन की आपला संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय. जितेंद्र काळन स्मृती मास्टर 11 पहिला संघ होता जो टॉप 4 मध्ये आणि तीनही मॅचेस जिंकणारा एकमेव संघ आहे राजेश काळन आणि आनंद सोनावळे यांचा. गोलंदाज तयार. पहिला बॉल वेगवान चेंडू फास्ट बॉलर विनायक पण पंचांचा निर्णय आला इथून भरपूर बाहेर होता चेंडू. एक्स्ट्रा धाव आणि 30 चा स्कोर जय मल्हार या टीमचा. यस पंचांनी इथून रेफर केलं चेक केलं जाईल आणि डिसिजन येईल. तर या ठिकाणी डिसिजन असा आहे की जी वाईड लाईन आहे विकेट किपर मध्ये आल्यामुळे ती वाईड लाईन दिसत नाहीये. त्या कारणास्तव अंपायर डिसिजन जो असेल तो त्या ठिकाणी कायम असेल. 1 रन वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 30. अगदी क्लोज डिसिजन होता. ऑफिशियलने ते बघितलं आणि एकंदरीत निर्णय दिला. गोलंदाज तयार. आपिले मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक व्हाईट बॉल. महत्वाची मॅच आहे खरं तर. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे आणि विनायकचे चेंडू मात्र संघासाठी थोडे एक्स्ट्राच्या धावा खर्च करतायत. 2 बॉल आणि 2 वाईट. 2 षटकांचा फायदा घ्यावा लागणार विनायकला देखील. आणि त्याचा हा फटका हातात होता चेंडू. सोपी कॅच ड्रॉप केली. चेंडू सीमा पार. भेटल्या धावा 4. फिल्डिंग चुकीची झाली आणि चौकाराचा फायदा झाला. रणसंख्या पोहोचली ती मात्र 35 या अंकावरती. सोपी कॅच होती हातात होती. तेवढा बॅलन्स गमावण्याची देखील गरज नव्हती फिल्डरला. गोलंदाज तयार. 35 धावा झाल्यात. विनायक आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग आता विनायकची. खरं तर जय मल्हार 11 या संघाला आपल्या बॉलिंगने फलंदाजांना एक पॉज दिला धावा संख्येला. आधी विघ्नेश डायरेने त्यानंतर आला तो भूषण डायरे. आता विनायक. अनिकेत मात्र चान्स घेतोय मोठ्या फटक्यांसाठी. खाली प्रथमेश सारखाही हार्ड हिटर बॅटर आहे त्याच्या सोबतीला. फटका हवेत चाललाय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू वाट पाहतोय. पकडली कॅच. विकेट विनायकच्या खात्यात. फलंदाजीतून होईल बाद. विकेट इथून आउट झाली. नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या आत. गोलंदाज विनायकला खरं तर कान मंत्र दिलाय. संकेत सोनावलेला माहिती आहे की जर या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या तर आपल्यावरती प्रेशर येऊ शकतं. त्यामुळे विनायकला त्याने खरं चांगलं गायडन्स केलं की 2 बॉलरने जर चांगल्या ट्रॅकवरती बॉलिंग केली तर तुलाही तशीच काय. आदित्य ऑन स्ट्राईक असेल कारण आऊट झाल्यानंतर नवीन गेलेला फलंदाजच मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक घेईल. आणि आता विनायकला येणाऱ्या चेंडूवरती आदित्य. खरं तर आदित्यला 3 मॅचमध्ये पहिल्यांदाच बॅटिंग भेटलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा बॅटिंग भेटल्यानंतर फलंदाजी ताकद भरपूर असते आणि त्याला मैदानात गेल्या षटकार ठोकावा अशी मनामध्ये तीव्र इच्छा असते.
त्यामुळे आदित्य षटकार ठोकण्यासाठी सज्ज आहे, मागे पुढे करतोय, खेळाडूला घाबरवण्याची परिस्थिती आणि फटका हवेत आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालाय. 2 कंप्लीट आहे. तिसरीचा प्रयत्न आणि स्ट्राईक सोडली. स्ट्राईक सोडली आदित्यने आणि प्रथमेश सारख्या फलंदाजाला इथून आउट करत असताना घाई केली. गरज नव्हती. प्रथमेश भारी बॅटर होता पण आदित्यला थांबायचं होतं. तो धावला आणि आदित्य प्रथमेश डायरेक्ट आउट करून मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाजीतून प्रथमेश आउट झाला. नवीन फलंदाज रवी मैदानावरती चाललाय. यस सूरज थोडं थांबा. चला 4 बॉल झाले. धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 37. 2 धावा झाल्या. यस 4 बॉल 37 धावा झाल्या. थँक्यू. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरीसाठी प्रथमेश आउट झाला. स्ट्राईक वरती आता रवी जाधव स्वतः संघ मालक आहे त्या संघाचे. जितूबाईंकडून एक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एकाच षटकारासाठी 500. कारण संघ मालक आहेत त्यांची लेवलही तेवढीच आहे. आणि रवी जाधव आणि ज्यांची आम्ही वाट पाहत होतो. वा रिव्हर्स अटेम्प्ट खतरनाक शॉट संघ मालकाचा आणि ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो 2 दिवस. खरं तर ते येण्याची जवळपास चान्सेस कमी होते पण अखेरकार आमच्या निमंत्रणाखातर ते आले. ते आदरणीय प्रवीण भोईर सरांना मी विनंती करेल की सर आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. कारण गेल्या वर्षी खळखळून हसवणारे भरभरून आपल्या शब्दांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे प्रवीण भोईर सर आमचे अत्यंत लाडके जवळचे मित्र इथे येत असताना सर आपलं स्वागत आहे. आपण स्थानापन्न व्हावं. धावा फलकावरती हा चौकार आला रवी जाधवचा. 4 धावा आल्या. 41 झाल्यात. आता 1 बॉल बाकी असणार. प्रवीण सर आले म्हणजे मला एक विश्रांती मिळेल या अपेक्षेने मी सरांना यानंतर अगदी आपल्या अगदी हळुवार शब्दाने सर आपण नेक्स्ट इनिंग करावी आपल्याला रिक्वेस्ट आहे. गोलंदाज तयार आहे. विनायक लास्ट बॉल इथून फेस करणार. आतापर्यंत 12 धावा खर्च केला त्या विनायकने. रवी जाधवचा फटका समोर खेळला. 1 रन केली आहे. कंप्लीट. दुसरीसाठी निघाला आदित्य. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे. आता तिसरी करेल का कंप्लीट. 2च कंप्लीट झाल्या. 43 झाल्या. 44चं टार्गेट आहे ते वैष्णवी कन्स्ट्रक्शनला. 2 ओव्हरमध्ये ज्या फक्त 10 धावा आल्या त्याचा फायदा होईल का तो मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शनला. आणि 44 धावा जर इथून चेस केल्या तर वैष्णवी कन्स्ट्रक्शन ट्रॉफीच्या दिशेने 2 संघांना अडचणीमध्ये आणू शकतो. पण दोघांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या फलंदाजांना आधी बॅटिंग करत 44चं टार्गेट 4 ओव्हरमध्ये चेस करावं लागेल. कारण पहाटे 4 वाजता तुम्ही उठायचे. त्यानंतर स्पर्धेसाठी गेल्या आठवडाभर जी मेहनत आपण घेतली त्यानंतर महिनाभरापासून आपला टप्प्याटप्प्याने सर्व कामे चालू होती आणि शेवटच्या 2 मिनिटात फायनल झाली की आपण सूरज घोडविंदे यांचं मनोगत घेऊ. किती मेहनत त्यांनी घेतली, कशा पद्धतीने त्यांची पूर्वतयारी आणि 3 दिवसात जी काही मेहनत त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांनी घेतली त्याबद्दल त्यांचं कौतुक. सरपंच निरगुडा साहेब आलेले आहेत. त्यांनी सुद्धा कौतुक केलं सूरज आपलं.
तर GPL मधील सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी व्हॉलेंटिअरच्या भूमिकेत राहा. जर तुम्ही आयवा कॅच पकडली तर बाकरीचा पाडा जितूभाई क्षीरसागर यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅचला 100 रुपये असतील. सर्व प्रेक्षकांना आता ते कॅश प्राइज असणार आयवा कॅच साठी. 44 करायच्या 4 ओव्हरमध्ये. सोमनाथ पाटील आणि त्याच्या साथीला करण शेळके अर्धशतक ज्याच्या नावावरती आहे कर्जत तालुक्यामध्ये तो तलवडे खुर्दचा खेळाडू म्हणजे करण शेळके. 50 टोकणारा फलंदाज मागच्या 2 मॅच मध्ये ओपनिंग मध्ये नव्हता. आता तो ओपनिंगच्या भूमिकेत आला आणि मोठी करामत करायची कारण वैष्णवी कन्स्ट्रक्शन त्यांचा मेन खेळाडू मेन मॅच साठी राखून ठेवला होता. जसं आपण प्रवीण भोईर सरांना फायनलच्या 3 मॅच साठी ते येतील याची अपेक्षा करत होतो. पुढील सूत्र आम्ही ही इनिंग थोडा त्यांना विश्रांती करू द्या कारण सर दूरवरून आलेत. त्यांचा खरं तर विश्रांतीचा काल आहे आणि सूरज गोडविंदे यांची मेहनत बघा ॲज अ अंपायर म्हणून सुद्धा चालेल. खेळाडू म्हणून आयोजकाच्या भूमिकेत व्हॉलेंटिअरची भूमिका पण त्यांनी सांभाळली. करतील तर काय करतील सूरज गोडविंदे अशी त्यांची परिस्थिती आहे आजच्या फायनलच्या दिवसाची. रवींद्र जाधव दादा आणि त्याचबरोबर नरेश क्षीरसागर दादा या 2 संघ मालकांचा संघ सध्या 44 धावा त्यांना वाचवायच्या. तर विघ्नेश डायरे आपलं नेतृत्व सिद्ध करणारी ही मॅच त्याच्यासाठी आहे कारण तो जर इथे जिंकतोय तर त्याचं कर्णधार पद यशस्वी ठरणार आहे आणि पुढच्या दोन्ही संघांना अडचणीमध्ये आणणारा हा त्यांच्यासाठी देखील सामना आहे. सायली 11 साठी देखील धोक्याची घंटा आहे कारण जर वैष्णवी कन्स्ट्रक्शन जिंकला तर मग सायली 11लाही चिठ्ठीच्या खेळावरती यावं लागेल. पण येणाऱ्या 2 ओव्हरपर्यंत आपल्याला सामन्याचे चित्र समजतील. प्रथमेश डायरे आऊट झाला आणि त्यानंतर धावा खरं तर नंतर थोड्या कमी झाल्या. गोलंदाजीसाठी आहे तो दीपेश क्षीरसागर. स्ट्राईक वरती आहे तो मात्र फलंदाज सोमनाथ आणि नॉन स्ट्रायकरला आहे तो मात्र फलंदाज करण शेळके. करण आणि सोमनाथ ही जोडी आणि दीपेश क्षीरसागर फास्ट बॉलरचा मारा पहिल्या ओव्हरमध्ये ठेवला आणि संघ मालक नरेश क्षीरसागर यांचं आगमन. विकेट हॅट्रिक साठी नरेश क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. पहिला बॉल सोमनाथने स्वीप केलाय मागे ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. जय मल्हार 11 संघाच्या संघ मालकांचं स्वागत करणारा विपक्षी टीमचा चौकार. वैष्णवी कन्स्ट्रक्शनचा चौकार आणि बाळाराम भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. भोईर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. ग्रामपंचायत पिंपलोली आपली लीग आणि आपल्या लीग मध्ये ग्रामस्थांचं खरं तर भोईर साहेब आपलं स्वागत. धाव फलकावरती पहिला चौकार आला. बाळाराम साहेब आले आणि खरं तर पहिला चौकार आला. पुन्हा सोमनाथ पाटील ऑन फायर. एका टप्प्याने चेंडू चौकार सीमारेखा पार. 1 मोर बाउंड्री. 2 बॉल 2 चौकार. चेंडू चाललाय मागे आणि धावा झाल्या 2 बॉल मध्ये 8. समर्थ कृपा डेअरी नेरल कळम रोड भोईर यांची त्यांच्याकडून सर्व खेळाडूंसाठी षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज. टोटल धावा झाला 4 बॉल मध्ये 10. सोमनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये अगदी झोपून शॉट खेळला त्याने आणि चौकार आलाय. 4 धावा 14 धावा. संघमालक नरेश क्षीरसागर यांचं टेन्शन वाढवणारी बॅटिंग सोमनाथ पाटील सध्या करत असताना जितूबाई क्षीरसागर यांना देखील 1000 रुपये. आता 2 विकेट जरी कमावल्या लागोपाठ तरी टेन्शन आहे. टेन्शन 1000 रुपयाचं टेन्शन नाही पण संघ आपला जर हरला तर आपण चिठ्ठीवरती जाऊ याचं टेन्शन जास्त आहे.
धावा 5 बॉलमध्ये झाल्या 14. अजूनही जिंकण्यासाठी करायचा धावा 19 बॉलमध्ये 30. शेवटचा बॉल होता दीपेश क्षीरसागर. 3 मॅच मध्ये पहिल्यांदा दीपेश क्षीरसागरने 14 धावा खर्च केल्यात. मागच्या दोन्ही मॅच मध्ये त्याने 3 विकेट हॅट्रिकही कमावली होती. आता त्याला 14 धावा ठोकून काढल्यात. हे बाकीच्या गोलंदाजांसाठी देखील तेवढंच थोडं त्रासदायक आहे. कारण आता 18 बॉल 3 ओव्हर 30 धावांची गरज आहे. 10 धावा ओव्हरमध्ये करायच्यात. आणि प्रवीण भोईर सर या ठिकाणी आलेले आहेत. तर 3 ओव्हर 30 धावा संख्येची गरज आहे. 44 धावांचं लक्ष्य होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 झाल्यात आणि 3 ओव्हरमध्ये 30 धावांची गरज आहे. 3 संघ जर वैष्णवी कन्स्ट्रक्शन जिंकला तर चिठ्ठीवरती येऊ शकतात. गोलंदाजी मार्क वरती आला निखिल क्षीरसागर. पहिली विकेट हॅट्रिक घेणारा या स्पर्धेचा हा बॉलर. भाकरीचा पाडा गावाचा, भाकरीचा पाडा संघाकडून खेळणारा जय मल्हार 11चा कोहिनूर हिरा. हुकमी एक्का गोलंदाजी मधला या पर्वाचा पहिला बॉल. फुल टॉस. करण शेळके हुशारीने खेळला पण तिथे फिल्डिंग आदित्य डायरेची बारी झाली. आदित्य डायरे खरं तर 4 धावा ज्या गेल्या असत्या तिथे 3 धावा त्याने वाचवल्या. एक सिंगल आली. करणचा फटका भारी होता. गॅप मोठी होती पण आदित्यच्या समोर चेंडू आल्यामुळे तिथे फक्त एकच धाव आली. 17 बॉल 29. फुल टॉस. ताकद भरपूर आहे आणि तेवढाच लांब. सोमनाथ पाटीलच्या बॅट मधून आला षटकार. 16 बॉल बाकी असणार आणि मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 23 धावसंख्येची. 16 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. सोमनाथ पाटील आपल्या संघासाठी जेवढं काही करता येईल तेवढं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. आणि जय मल्हार 11 सारख्या 2 पैकी 2 सामने जिंकणाऱ्या बलाढ्य संघावरती त्याची दमदार आणि तुफानी बॅटिंग सुरू आहे. आणि त्यातही विकेट हॅट्रिक घेणाऱ्या बॉलरवरती आलाय षटकार. पुन्हा लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न. खोला टाकला होता. एकच सिंगल इथून मिळेल. आता 15 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 22 धावा. तर जो संघ GPL 5व्या पर्वामध्ये फायनल जिंकेल तर फायनल जिंकणाऱ्या संघाच्या 13 खेळाडूंसाठी एक सरप्राईज गिफ्ट काही क्षणात त्या 13 खेळाडूंसाठी असेल. रिव्हर्स अटेम्प्ट. या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट. गॅप मोठा आहे. कोणी पोहोचू शकणार नाही. चेंडू सीमा रेखा पार. पोहोचलाय चौकार. 15 बॉल 22 आलाय चौकार. आता 14 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या हातामध्ये आता सामना जिंकण्याच्या दिशेने या संघाची वाटचाल. आणि गेल्या वर्षी खरं तर प्रवीण भोईर सरांनी फायनल जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एक आकर्षक घड्याळ दिलं होतं आणि प्रवीण भोईर सर आले म्हणजे यावर्षी फायनल जिंकणाऱ्या संघाला जे सरप्राईज गिफ्ट आहे ते येण्याचा चान्स आणि ते 100% दुपारच्या 17 नंतर त्याची घोषणा होणार. गोलंदाज तयार. हलवार चेंडू निखिलने टाकलाय वाईट बॉल. आता 14 बॉल आणि धावा पाहिजे 17. आता स्कोरर सुशांत खरं तर विचारात पडलेत की जर वैष्णवी कन्स्ट्रक्शन जिंकला तर मात्र 3 संघ चिठ्ठीवरती येतील. मोठं टेन्शन आहे. इथून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट आहे. एक कंप्लीट आहे. दुसरी साठी प्रयत्न होईल का? एकच धाव मिळेल. 13 बॉल आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. सोमनाथ पाटीलने जी बॅटिंग केली ना या मॅच मध्ये त्याच्या साथीला करण शेळकेने जी एक संयमी पारी खेळली. एकही विकेट आउट झाली नाही आणि 2 ओव्हरच्या अगदी शेवटच्या बॉल पर्यंत 28 धावा झाल्यात. शेवटचा बॉल आहे. सिंगलचा कॉल आहे. रवी जाधव डायरेक्ट हिट करणार का? मिस केली डायरेक्ट हिट. षटक इथून संपलंय. 29 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि धावा फलकावरती येणाऱ्या 12 चेंडू मध्ये ही मॅच जिंकण्यासाठी आता गरज आहे ती मात्र टोटल 15 धावसंख्येची. आणि त्या सरप्राईज गिफ्टची चर्चा आम्ही प्रवीण भोईर सरांसोबत करतो आणि या ऐकूया 2 ओव्हरमध्ये आवाज मिलन मिनमिने यांचा.
तदनंतर आपण पाहतोय वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे ओनर दीपकदादा डायरे या मंचावरती या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होतात. पुन्हा या दुसऱ्या दिवसामध्ये देखील त्यांचं हार्दिक असं स्वागत. ओनर आहेत वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये येत्या टोटल 12 चेंडूवरती 15 धाबसंख्येचा आव्हान आहे. या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना पाहायला मिळेल वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमची. करण आणि सोमनाथ चांगला खेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संघर्ष दोन्ही टीमसाठी विचार केला तर ही मॅच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच अनुषंगानं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू बनवायचे आता कंपल्सरी 15 विजयासाठी. आपण पाहतोय ओनर उपस्थित झालेत वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे दीपकदादा डायरे आणि त्यांच्याकडून आता पारितोषिक लागलं जात आहे. 2 षटकारास तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी पारितोषिक कमावण्याची गोलंदाजी मार्गवरती साहिल तयार होत आहेत. वाचवायच्यात आपल्या टीमसाठी त्या 12 चेंडूवरती 15 धाबा. निर्णायक 6 चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. साहिल कालन सोमनाथसाठी हा चेंडू दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये या बल्लेस थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. गॅप सिलेक्शन चांगलं होतं. 4 धाबा अर्जित करतात. 4 धाबा धावफलकावरती येतील. आता समीकरण येणारे 11 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 11चं समीकरण मैदानामध्ये विजयाच्या समीप वाटचाल पाहायला मिळते वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमची. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सलामीची भूमिका स्वीकारली. जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती यशस्वीरित्या मिरवत असताना बॅट्समन आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक सोमनाथला. दर्जेदार फटकेबाजी. दुसऱ्या बॉलवरती देखील कार्पेट लेवलला फटका. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने कॉल केला आहे. डेंजर झोन कडे सोमनाथ पाटील माघारी यावं लागेल. हद्रा क्रमांक पहिला लागला जाईल वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील सोमनाथ. येस अंपायर डिसिजन रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच चेक केलं जाईल. ऑफिशियल आमचं चेक करतायत. यस माघारी यावं लागेल सोमनाथला. धावबाच्या स्वरूपात ही विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आपली स्वतःची विकेट कमावून बसतोय. अकरा चेंडूवरती निर्णायक 27 धावा कमावून परतीच्या प्रवासाला सुरुवात पाहायला मिळते सोमनाथची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन विघ्नेश रवाना झालेत. अजूनही विजयासाठी गरज येणाऱ्या 10 चेंडूवरती 10 धावसंख्येची आहे. गोलंदाजी मार्गवरती साहिल पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव कमावत असताना आपण विकेट पाहिली. विनंती आहे जर का ऑफिशियल पंचांनी अंपायरनी जर का रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू असणार. कुठल्याही खेळाडूला याची संधी नाही आहे. नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. अन्यथा दिलेल्या निर्णयावरती आपण समाधान माना. विघ्नेशसाठी हा चेंडू या बल्लेस
फिरून मारण्याचा प्रयत्न विघ्नेशचा चांगल्या टप्प्यावरती आता गोलंदाजी पाहायला मिळते. आम्हा प्रयत्न आतंकानं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम कडून पाहायला मिळतील. जयमल्हार 11 टीम विचार केला तर कालच्या दिवसामध्ये या टीमने देखील 2 मॅचेस विजय संपादन करत असताना पाहायला मिळालेत. वैष्णवी कंस्ट्रक्शनने एक सामना मात्र कालच्या दिवसामध्ये गमावलाय. या बेलेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. डीप मध्ये आहेत अनिकेत फील्ड अडफेकी तोपर्यंत यशस्वीपूर्ण या 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यानं धावपळक जाऊन पोहोचतंय ते 36 या आकड्यावरती. 36 धावा धावपलकावरती येणारे 8 चेंडू निर्णायक 8 धावा अजून हव्यात विजयासाठी वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमला. 8 चेंडू 8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. साहिल पुन्हा तयार होतील. या वेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. अंदाज बांधतायत अफलातून एफर्ट्स होते दीपकचे परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे मंचाला सलामी ठोकणारा षटकार आपण पाहतोय. आता विजयाच्या समीप पाहायला मिळेल वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीम. या षटकारानं सामना खुला केलाय. 6 धाबेनं धावपलक तब्बल जाऊन पोहोचलंय ते 42 या आकड्यावरती. 42 धाबा धावपलकावरती. आता विजयासाठी अवघ्या 2 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 2चं समीकरण मैदानामध्ये. लास्ट बॉल साहिलचा. षटक संपल्याचा इशारा येईल पंचांचा. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची गरज असणार आहे. 6 चेंडू 2चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेवर आपण पाहतोय विकीदादा गोडबिंदे रजा घेत आहेत. आता पारितोषिक असेल षटकारानं किंवा चौकारानं जर काही मॅच फिनिश केली वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमच्या फलंदाजांनी तर दीपकदादा डायरे वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीमचे ओनर यांच्याकडून षटकार किंवा चौकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तदनंतर जयेश दादा डायरे यांच्याकडून देखील पारितोषिक असणार आहे. षटकारानं किंवा चौकारानं विजय संपादन केला तर. शेवटचे 6 चेंडू अजूनही विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होत आहेत. तेजस गोलंदाजी मार्गवरती तयार होत आहेत. करणसाठी यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. करणच्या बॅट मधून पारितोषिक होते जयेश दादा डायरे आणि दीपक दादा डायरे यांच्याकडून. या वेळेस आपण पाहतोय विजयी चौकार करणच्या बॅट मधून आलाय. हे पारितोषिक करणसाठी दिले जाईल. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. विजयी संपादन करत असताना वैष्णवी कंस्ट्रक्शन 11 टीम. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अफलातून बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी 11 बॉलवरती तब्बल 27 धावा बनवल्या तो सोमनाथ पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.